या व्हिडिओमध्ये आपण इंडेक्स फंड म्हणजे काय हे आज बघणार आहोत. तर 2025मध्ये कोणता इंडेक्स फंड आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे हे आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्ही गुंतवणुकीस सुरुवात करत असाल आणि कमी रिस्क घेऊन तुम्ही जास्त परतावा मिळवू इच्छा असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. इंडेक्स फंड अशा प्रकारचा एक म्युच्युअल फंड आहे. तो इंडेक्स ट्रॅक करतो, म्हणजेच की निफ्टी 50, सेन्सेक्स याचा तो इंडेक्स ट्रॅक करतो. यामध्ये असणाऱ्या कंपन्या त्यांचा मिळून एक इंडेक्स तयार होतो. यामध्ये अजून एक असा फायदा होतो की अनेक कंपन्यांचे शेअर्स या फंडमध्ये एकत्र असल्यामुळे ही कमी असते. याच्यामध्ये इंडेक्स फंडमध्ये रिटर्न्स हे खूप चांगले मिळतात. जवळपास 13% to 14% इंडेक्स रिटर्ननी ऑन ॲन ॲव्हरेज एवढं रिटर्न तर मिळतंच त्याच्यामध्ये. जर आपण 1978 पासूनचा जरी आपण सेन्सेक्स बघितला तरी ऑन ॲन ॲव्हरेज 13% to 14% रिटर्न आपल्याला इयरली मिळालेला आहे. 2025मध्ये या म्युच्युअल फंडने चांगली कामगिरी केलेली आहे. तर SBI इंडेक्स फंड तर गेल्या 3 वर्षामध्ये CAGR जर आपण पकडला तर जवळपास 13.24% यांनी आतापर्यंत त्याचा CAGR रिटर्न त्यांनी दिलेला आहे. तर याचं जे एक्सपेन्सेस रेशिओ याचा 0.22% आहे. त्यानंतर HDFC निफ्टी 50 इंडेक्स फंड आहे. तर याचाही CAGR 12.5% आहे. त्यानंतर निप्पॉन इंडिया निफ्टी 50 इंडेक्स आहे. तर याचा 3 वर्षाचा 12.3% आहे. त्यानंतर ICICI प्रुडेन्शियल तर याचा इंडेक्स फंडचा जो गेल्या 3 वर्षाचा रिटर्न आहे तो 12.5% आहे. त्यानंतर मोतीलाल ओसवाल याचा इंडेक्स फंड आहे. तर याचा रिटर्न आहे 11.89%. अशा प्रकारे यामध्ये 12 to 13% रिटर्न ऑन एन ॲव्हरेज मिळालेलंच आहे. याचा निष्कर्ष काय आहे की इंडेक्स फंड हे जे शेअर मार्केटमध्ये नवीन असतात तर त्यांच्यासाठी हा एक एकदम अतिउत्तम पर्याय आहे. कारण ज्यांना शेअर कसे घ्यायचे, कुठल्या टायमिंगला घ्यायचे, कुठल्या टायमिंगला विकायचे हे जर लक्षात येत नसेल तर त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. त्यांनी इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी आणि त्याचा परतावा चांगल्या प्रकारे त्यांना भेटला जातो. लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करत असाल तर इंडेक्स फंड हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच हा व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील तर तुमचे काही कॉमेंट्स असतील तर नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. मी तुमच्या कॉमेंटची वाट पाहत आहे. तर तुमच्या प्रश्नांची उत्तरही मी त्यामध्ये देऊ इच्छितो. धन्यवाद.